या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांच्यावरती नितांत श्रद्धा सर्वांची आहे, असे आदरणीय महंत गोपाळगिरी बापू, व्यासपीठावर सर्व संत महंत, जमलेल्या तमाम भाविकांनो, भक्तांनो, आजचा हा सोहळा अगदी आनंदामध्ये पार पडत असताना खरं तर या सोहळ्यासाठी क्रांतीवीर म्हणलं तरी काही वेगळं ठरणार नाही. असे आदरणीय आमचे बापू, आमच्या बापूंचं कामच वेगळं आहे. कुठलाही कार्यक्रम असो तो त्यांना छोटा कार्यक्रम जमत नाही. अगदी मोठ्या प्रमाणात सगळ्यांना सांगतात ते कार्यक्रम आहे या, कार्यक्रम आहे या, कुठेही संकोच नाही त्यांच्याकडं. विस्तार, जसं ज्या वृक्षाच्या सावलीखाली गेल्यानंतर वडाच्या आपण तृप्त होतो, तसं बापूंच्या जवळ आल्यानंतर तृप्त होतो आपण. भगवंताची भक्ती अगदी सोपी आणि साध्या शब्दात सांगितलेली आहे, अवडंबर सांगितलेला नाही. मनमना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्करू. भगवंताला आपल्याला होता आलं पाहिजे. आपण मंदिरात येतो, परंतु आपलं मन आपण बाहेर ठेवून येतो. मनाला आपल्या घरी गुंतवून येतो. आपण इथे आलोत, परंतु मनाने आलोत का इथे? नाही. आपलं मन आपल्या घरी आहे. तुम्हाला वाटत असेल कधी संपवतात, कधी भाजी भाकरी खाऊ आणि कधी घरी जाऊ. मन या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं येणं. आणि म्हणून आता आपल्याला त्या दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार करायचा आहे. पुरुषांची संख्या भरपूर आहे, महिलांची संख्या त्यापेक्षा जास्त आहे. बघूया आवाज कोणाचा जास्त येतो. अगोदर महिलांचा. श्री दत्तात्रय. अगदी हात वरती करून, हात आहेत ना, ज्यांना हात आहेत त्यांनी वरती करा. पुरुषांनी पण बोला दत्तात्रय. बापू आमच्यावर रागावतात, ही प्रेमही तसंच करतात. या हदगाव नगरीचं वैभव बापूंच्या माध्यमानं आदरणीय श्रद्धेय आमचे गुरुवर्य बापू गेल्यानंतर बापू आम्हाला एक आमच्या गुरूंचं प्रेम देतात, अगदी जवळ घेतात. बघा, आपला छत हरपल्यानंतर, आपला आधार गेल्यानंतर कोणाचा तरी आधार लागतो. आणि मी आणि शिवचैतन्य बापू दोघंही त्या बापूंना असं कवटाळून धरत असतो. आम्हाला जे काही लागलं ते आम्ही बापूंना मागत असतो. परंतु बापू आता सांगत नाही तर देतात की नाही देतात ते. म्हणून भगवंतानं साधी आणि सोपी भक्ती सांगितलेली आहे. मनमना भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्करू. तू अंतकरणातून मला नमस्कार कर. तुझं मन मला अर्पण कर. नमस्कार आपल्याला घरूनही करता येते. या ठिकाणी आवश्यक आलं पाहिजे. आपण तुम्ही म्हणसाल घरूनही नमस्कार करता येते. मन आपल्याला देवाला अर्पण करायचं आहे. त्या अंतकरणातून मनाला आपल्याला सांगायचं, मना तू देवाचा होऊन जा. इथं आल्यानंतर सांगायचं, या ठिकाणी आता मी कोणाचाच नाही, मी फक्त देवाचा आहे. कोणाचा आहे? मी देवाचाच आहे. या उक्तीप्रमाणे जर आपण आलो तर भगवंताला सर्व आपलं प्रिय होणार आहे. नमस्कार करायचा आहे भगवंताला. आपण दररोज नमस्कार करू शकतो की नाही सांगा? करतो की नाही? आपल्या घरी देवपूजा आहे. भगवंताला त्यावेळेला 2 मिनटासाठी सांगायचं, देवा मी तुझाच आहे रे, तू माझा कधी होतोस? देवाला सांगायचं. भांडता आलं पाहिजे आपल्याला देवाला. आपण भांडत नाही. भांडली मीरा, भांडली राधा, भांडली. आपल्याला भांडता येत नाही देवाला. आपण देवाला मागतच असतो. इथं येतो, देवाला नारळ बांधतो, लग्न होऊ दे मुलाचं, मुलीचं लग्न होऊ दे, नोकरी लागू दे, सारं त्या देवाला मागत असतो. देव रिकामा नाही आपल्यासाठी. आपल्याला त्या देवासाठी झिजावं लागतं, देवाचं नामस्मरण करावं लागतं. आणि साधी सोपी भक्ती सांगितलेली आहे. देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता. झाला माझा वेळ. देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता दत्ता. पहा किती गोडवा आहे त्या भगवंताच्या नामामध्ये. मला दिलेला वेळ संपला आणि मी सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. मला वेळेला डाउनलोड केलं. मी म्हणलो बापू मी बोलणार नाही, मी निश्चिंत बसलो होतो, परंतु बापू ऐकत नाहीत. आणि म्हणून आजचा हा सोहळा, सत्संग असा सोहळा दर महिन्याला होत असतो, गावोगावी होत असतो. भक्तांच्या पदरामध्ये काहीतरी पडावं म्हणून हा सर्व खटाटोप चाललेला आहे. सर्वांनी या सोहळ्यासाठी पुढेही उपस्थित राहायचं आहे. म्हणून या ठिकाणी सर्व भक्तांना शुभेच्छा देतो. सर्व संत महंतांना मी दंडवत करतो आणि या ठिकाणी थांबतो. दत्तात्रेय महाराज की. अगदी वेळ